हा हा बोल बोल. हो हे का निघाले मी. हो आम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे ना. ठीक आहे उरलेलं सगळं मी तिथे आल्यानंतर सांगते आणि मग करू. हां काय अरे काय डोक्याला शॉट देताय नुसते. सगळ्या गोष्टी मी सांगितल्यात ना तशा व्हायला पाहिजेत. हे अरे असं कसं. नाही 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 जे ठरलंय त्याप्रमाणे सगळं व्हायला पाहिजे. हे बघ मला काही ऐकायचं नाहीये. मला एका 17 वर्षाच्या मुलीची बॉडी हवी आहे म्हणजे हवी आहे कळलं. ते मला काही माहित नाही. मी तिथे येईपर्यंत मला ती तयार पाहिजे. मी इथून गौरीला घेऊन येते. आज काय ते सगळं उरकूनच टाकायचे. चल अन्नपूर्णाला तिची नात हवी आहे ना. हो रे काल फोन केला होता मी आणि सांगितलं होतं की मी तुला उद्या शेवटचं भेटायला येणार आहे. काही नाही मला तू फक्त तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता दे बस. दुसरं काही नकोय मला. कारण आज ही तुझ्यासाठी शेवटची संधी आहे. लास्ट चान्स. तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता दे मला बस. आज नाही तर कधीच नाही. चुकाल तर मुकाल आजच सांगा. गौराबाई बोला बोला. गौराबाई बोला बोला. तुमच्या मुलीचं नाव सांगा. तुमच्या मुलीचं नाव आणि पत्ता सांगा. गौराबाई मनोरंजन करायला बसले मी इथे. प्रेमाने बोलून झालं. समजावून झालं. सांग ना तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता बस. मला तेवढंच तर हवंय. दुसरं काय हवंय मला. आणि एकदा का तू मला तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता सांगितलास की मी तुला मोकळं सोडून. खरंच बोल ना ग गौरे बोल. अगं बोल ना बोल. जर का तू मला तुझ्या मुलीचं नाव आणि पत्ता सांगितला नाहीस तर तुझा शेवट अटळ आहे. नाही सांगायचं. ठीक आहे. तुझ्याकडे काही दुसरा ऑप्शनच उरत नाहीये. म्हणजे तुला जगायचंच नाहीये. याच्यावरनं असंच दिसतंय तुला जगायचं नाहीये. मला वाटत होतं की तुला तुझ्या मुलीसोबत काही दिवस घालवता येतील. एक मिनिट आहे तुझ्याकडे. 60 59 58 40 25 10 5. देवासारखे आहेत आमच्या कामिनी मॅडम. अगं बायानो असं काहीतरी बोलू नका ग. तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे असं कोणी असं पाहुणे वगैरे कोणी आले की त्यांच्यासमोर एवढी स्तुती करू नका. खोटी वाटायला लागते मग ती. मला नाही आवडत. आपलं काम काय. आपण फक्त काम करत राहायचं असतं. फळाची अपेक्षा ठेवायची नसते. आणि मी तर म्हणेन की प्रत्येकाने कुठल्या तरी गोरगरिबासाठी काहीतरी मदत करायलाच पाहिजे. हे खरं तर आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मी करते. पण काही लोकांना माझ्यावर संशय घेतल्याशिवाय अन्नच गोड लागत नाही. काय कमळे. देवा
परमेश्वरा, काय म्हणायचं. म्हणजे मी या बायकांना काहीतरी कामधंदा मिळावा, त्यांचा पोटापाण्याचा काहीतरी व्यवसाय त्यांना मिळावा, त्यांची पोटं भरावीत, त्यांची घरं चालावीत, त्यांच्या मुलांना 2 वेळचं चांगलं अन्न खायला मिळावं म्हणून मी सतत झटतेय आणि माझ्यावरच संशय घेतला जातोय. का बरं? हा कमळे, का सांग ना मला. परमेश्वर खरंच म्हणजे खऱ्याची दुनियाच नाही म्हणायची ना. का असं करतेस तू बाळा? का का तुला माझ्यावर इतका संशय काय? का माझा असा रागराग करतेस तू? कशासाठी करतेस तू हेच नाही मला कळत आहे. हा मान्य करते, मी मान्य करते की मागे 1-2दा माझी चूक झाली, मान्य करते. पण त्या चुकीमुळे कोणाचं तरी नुकसान होईल किंवा कोणाला तरी वाईट वाटेल ह्या उद्देशाने केलेली नव्हती ना ती चूक. ती निव्वळ माझ्या नातीला, नात पण थोडीशी आहे, अल्लड आहे, तिच्या आनंदासाठी म्हणून केली होती. त्याच्यात कोणाला दुखवण्याचा माझा काही हेतूच नव्हता. आता मी ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी करते, खरं तर म्हणजे मला नाही असं समाजामध्ये जाऊन असा धिंडोरा पिटायचा आणि सांगायचं की बघा बघा मी किती चांगली आहे, बघा बघा मी किती चांगलं काम करते. हे सांगायची मला गरज नाही वाटत आणि मी तसं करतही नाही.